कॉक्रोच जनता पार्टीची कालची प्रेस कॉन्फरन्स बघून मला अनेक प्रश्न पडलेत. अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्याने ते केलं पाहिजे. पण त्यामागून जो गेम खेळला जातोय ना, तो आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांच्या लक्षात यायला हवा. 6 जूनचा यांचा संपूर्ण प्रोग्रामच मला वेग वाटतोय. 6 जूनला या पार्टीचा किंवा या मोहिमेचा जो म्होरक्या आहे अभिजित डिपके हा सकाळी भारतात येणार. त्याला रिसीव्ह करण्यासाठी मोठ्या संख्येने एअरपोर्टवर उपस्थित राहण्याचं आवाहन CJPच्या प्रवक्त्यांनी काल केलं. तिथून ते पोलीस स्टेशनला जाणार आंदोलनाची परवानगी मागायला आणि तिथून जाणार जंतर मंतरला आंदोलन करायला. हे सगळं इतकं सोपं असतं? सगळ्यात आधी आंदोलन करायचं जर ठरवलंच आहे तर त्याची आधीपासून परवानगी का घेत नाही? त्यासाठी अभिजितची वाट कशाला पाहायला हवी? हा प्रश्न प्रवक्त्यांना जितक्या वेळी विचारला गेला तितक्या वेळी त्यांनी तो टोलवला. प्रवक्ते प्रेस कॉन्फरन्सेस घेऊ शकतात पण पोलीस परवानगी घेऊ शकत नाहीत, असं कसं? कोणताही आंदोलन करण्यासाठी जरी तो संविधानाने दिलेला अधिकार असला तरी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कमीत कमी 1 आठवडा आधी रितसर अर्ज करून त्याची परवानगी घ्यावी लागते. कारण जर हे असं संवेदनशील आंदोलन असेल तर पोलिसांना त्यानुसार तयारी करावी लागते. गरज असेल तर अधिकची कुमक मागवावी लागते, बंदोबस्त लावावा लागतो पूर्ण शहरात. हे सगळं करण्यासाठी वेळ मिळतो. आम्ही कशाला मागायची परवानगी असा आतताईपणा करून चालत नाही. मोठ्या संख्येने एअरपोर्टवर उपस्थिती कशाला हवी तुम्हाला? कारण अभिजितला लँड केल्या पोलीस ताब्यात घेऊ शकतात ही शक्यता त्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये व्यक्त केली आहे. मग ही मोठ्या प्रमाणातली उपस्थिती तुम्हाला पोलिसांवर दबाव आणण्यासाठी हवी आहे का, की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी हवी आहे? आंदोलनासाठी ही पोलीस परवानगी मुद्दामच आधी घेत नाहीयेत जेणेकरून पोलिसांनी आडकाठी करावी, त्यांनी उद्रेक दाखवावा, लाठीचार्ज व्हावा, अश्रुधुराच्या नळकांड्या वगैरे होऊन यांना विक्टिम कार्ड प्ले करता यावं, असं सगळं प्लॅनिंग मला आता तरी दिसतंय. एवढं राजकारण हे आताच खेळतायत आणि म्हणतात की आम्ही फक्त आंदोलक आहोत, आम्ही राजकारणी नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या आंदोलनाचा विषय आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. का तर नीटचे पेपर फुटले म्हणून. आता यांच्या क्रोनॉलॉजीमध्येच मला गडबड वाटते. CJ सूर्यकांत तरुणाईला कॉक्रोच बोलले 15 मेला. वेगळ्या संदर्भात असलं तरी त्यांनी त्याचा स्वतःला हवा तसा अर्थ लावून घेतला आणि कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली 16 मेला. आणि नीटचे पेपर फुटले कधी? 3 मेला. 3 मे ते 16 मे हे काय झोपले होते? आणि आता CJ राहिलेत बाजूला, हे धर्मेंद्र प्रधानांच्या मागे हात धुवून पडलेत. म्हणजे करायचं हेच होतं, फक्त संधीची वाट पाहत होते. या विनापरवाना आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना उद्या अटक झाली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यांचं करिअर खराब होणार, त्याला जबाबदार कोण? नीटची एक्झाम 21 जूनला पुन्हा होणार आहे. सुज्ञ विद्यार्थी ती परीक्षा देतील, पास होतील आणि आपली करिअर्स घडवतील. भगतसिंग आणि चंद्रशेखर आझादांची नावं प्रेस कॉन्फरन्समध्ये घेणारे CJPचे प्रवक्ते उद्या काही गडबड झाली ना तर कुठे गायब होतील हे कळणारही नाही. त्यांचा म्होरक्या तर कधीही US ला पळून जाईल. इथल्या तरुणाईची डोकी भडकवण्याचं काम करणारी ही मोहीम कोणत्या पक्षाच्या जीवावर आखली जाते? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा, YouTubeला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.